नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 12 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, भारताचा पहिला ई-वेस्ट रिसायकलिंग पार्क कोठे होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली येथे भारताचा पहिला ई-वेस्ट रिसायकलिंग पार्क होत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू सारा टेलर हिचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंग्लंड या देशाची महिला क्रिकेटपटू सारा टेलर हिचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, भारताने IIHF वुमन्स आशिया कपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारताने IIHF वुमन्स आशिया कपमध्ये कांस्य पदक जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, संयुक्त राष्ट्राने पहिला इंटरनॅशनल डे फॉर डायलॉग बिटवीन सिव्हिलायझेशन कधी साजरा केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 10 जून रोजी संयुक्त राष्ट्राने पहिला इंटरनॅशनल डे फॉर डायलॉग बिटवीन सिव्हिलायझेशन दिन साजरा केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, IIHF वुमन्स आशिया कपमध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फिलिपाईन्स या देशाने IIHF वुमन्स आशिया कपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, IIHF वुमन्स आशिया कप 2025 कोठे आयोजित करण्यात आला होता? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, UAE या देशामध्ये IIHF वुमन्स आशिया कप 2025 आयोजित करण्यात आला होता। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, विक्रम लॉक कनाल सोलार योजनेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बिहार या राज्यामध्ये विक्रम लॉक कनाल सोलार योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, UEFA नेशन्स लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पोर्तुगाल या देशाने UEFA नेशन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, कोणत्या देशाचा क्रिकेटपटू निकोलस पुरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वेस्ट इंडिज या देशाचा क्रिकेटपटू निकोलस पुरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन आयोजन कोठे आयोजित करण्यात आले येते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जिनेवा येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात येते। मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास कमेंट नक्की करा किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर कमेंट करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, पोर्तुगालने कोणत्या देशाचा पराभव करून UEFA नेशन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्पेन या देशाचा पराभव करून पोर्तुगालने UEFA नेशन्स लीगचे विजेतेपद जिंकले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, यावर्षी कितवे आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 113वे यावर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कॅटरीना कैफ
यांची मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. निकोलस पुरन याने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्रिकेट या खेळामधून निकोलस पुरन यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. कोणत्या देशाचा ग्लोबल टुरिझम ब्रँड ॲम्बॅसेडरपदी कॅटरीना कैफची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मालदीव या देशाच्या ग्लोबल टुरिझम ब्रँड ॲम्बॅसेडरपदी कॅटरीना कैफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. कोणत्या देशाची महिला क्रिकेटपटू सना मीर हिचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पाकिस्तान या देशाची महिला क्रिकेटपटू सना मीर हिचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. कर्जरोखे घेणारी देशातील पहिली महापालिका कोणती ठरली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पिंपरी चिंचवड ही महापालिका पहिली कर्जरोखे घेणारी देशातील महापालिका ठरली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर जब्बार पटेल यांना राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. डॉक्टर जब्बार पटेल यांना कितवा राजश्री शाहू महाराज पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 39वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर झाला आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 20. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या रिपोर्टनुसार 2025च्या शेवटपर्यंत भारतातील लोकसंख्या किती राज्य होण्याचा अंदाज आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1.46%. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या रिपोर्टनुसार 2025च्या शेवटपर्यंत भारतातील लोकसंख्या होण्याचा अंदाज आहे. मित्रांनो, हे होते 12 जून 2025च्या चालू घडामोडी. असे जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओमध्ये काही त्रुटी आढळल्यास कमेंट करा. इथेच थांबूया. धन्यवाद.